नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशन रोड परिसरातील नागरिकांनी निवेदन दिले होते की सर्वे नंबर 48A1, 48B2, A18 या वळवाटीचा रस्ता बंद केला आहे। आशा अशोक गाडीलकर, अक्षय अशोक गाडीलकर व इतर यांनी येथे अनधिकृत बांधकाम केले आहे। ते काढण्याचा अर्ज दिला होता, परंतु त्यावर प्रभाग समिती क्रमांक 4 यांनी नोटीस देऊन वरील अनधिकृत बांधकाम असल्याचे असून 30 दिवसात काढण्याचे सांगितले होते, परंतु त्या गोष्टीला 3 ते 4 महिने उलटून गेले आहेत, तरी देखील त्यांनी हे अतिक्रमण काढले नाही। या अतिक्रमणधारकांनी वहिवाटीचा रस्ता बंद केला असून या अतिक्रमणामध्ये बेकायदेशीर भाडेकर देखील टाकले आहे। महानगरपालिका सध्याला अतिक्रमण मोहीम जोरात सुरू असून हे अनधिकृत बांधकाम कधी पाडणार, कधी त्यांच्यावर कारवाई करणार व कधी या परिसरातील श्वास मोकळा करणार, या मागणीसाठी रेल्वे स्टेशन रोड परिसरातील नागरिक महानगरपालिकेच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। यावेळी सचिन बनसोडे, कैलास कावळे, राहुल आंबटकर, मनोज कावळे, देवीदास बनसोडे, प्रतीक बनसोडे, करण वाव्हळ, राजू आंबेडकर, अशोक आंबटकर, दुर्गा कावळे, दीपाली बनसोडे, अंजना बनसोडे, श्रद्धा कावळे, मीरा वाव्हळ आदी उपस्थित होते। आम्ही सर्वजण गाडीलकर वीटभट्टी, मल्हार चौक, स्टेशन रोड, अहमदनगर येथील सगळे रहिवासी आहे। आम्ही तिथे गेल्या म्हणजे आमच्या 40-45 वर्षापासून 40-45 वर्षापासून तिथे राहतो। आमच्या स्वतःच्या खरेदीच्या मिळकतीवरती राहतो आणि आमच्या वडिलोपार्जित येण्या जाण्याच्या वहिवाटीमध्ये काही लोकांनी अनधिकृत बांधकाम उभा केलेलं आहे। तर ते अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी आम्ही 22/7/2024 रोजी पालिकामध्ये आम्ही अर्ज केला होता। पहिले आम्ही माहिती अधिकाराखाली काढलं की जे बांधकाम आहे ते अधिकृत आहे की नाही हे नगर रचना ऑफिसला आम्ही अर्ज देऊन माहितीच्या अधिकाराखाली ती माहिती काढली। तर त्याच्यामध्ये असं आढळून आलं की जे बांधकाम केलेलं आहे, अनधिकृत बांधकाम केलेलं आहे, ते अनधिकृत आहे, त्याला कोणत्याही प्रकारची परवानगी या प्रशासनाकडून घेतलेली नाहीये। अनधिकृत बांधकाम करून सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी बेकायदेशीर भाडेकरी देखील तिथे टाकलेले आहे आणि सर्व बाहेरच्या राज्यातील UP बिहारतील भाडेकरी तिथे आहेत आणि त्यांचा त्या अनधिकृत बांधकामाचा आमच्या येथील महिला असतील, जेंट्स असतील, पुरुष असतील यांचा सर्वांना इतका जबरदस्त त्रास होत आहे। आमच्याकडे फोटो देखील आहेत त्याचे की त्यांच्या पूर्ण दुतर्फा दोन्ही साईडनी त्यांच्या गाड्या लावलेल्या असतात। त्यानंतर आमच्या महिला येता जाताना लुंगीवर बसणे, त्याच्यानंतर तिथं दारूच्या बाटल्या टाकणे। आज पालिका प्रशासनाचे देखील कोणी अधिकारी आले आणि तिथे पाहिलं तर तिथं दारूच्या बाटल्या नको त्या गोष्टी मी आता ऑन कॅमेरा सांगू शकत नाही, अशा गोष्टी तिथे पडलेल्या आहेत। तर याचा भरपूर त्रास आम्हाला होत आहे आणि आम्ही 7व्या महिन्यापासून याचा पाठपुरावा करत आहोत। त्याच्यानंतर प्रभाग अधिकाऱ्याकडे आम्ही ही माहिती दिली असता प्रभाग अधिकाऱ्याने त्यांना नोटीस दिली की तुम्ही 1 महिन्यापर्यंत याची परवानगी घ्या, अन्यथा 1 महिन्यानंतर तुमच्या बांधकाम पाडण्यात येईल आणि तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल। परंतु आजपर्यंत ना पालिका प्रशासनाच्या कोणत्या अधिकाऱ्याने त्यांच्यावर कारवाई केली, ना त्यांचं अनधिकृत बांधकाम पाडलं। उलट त्यांनी आम्हाला अहवाल पत्र देऊन कळवलं की तुमचेच डॉक्युमेंट म्हणजे उलट आम्ही तक्रारदार आहेत तर आमचेच खरेदी खत वगैरे म्हणजे आमचे डॉक्युमेंट तुम्ही त्यांनी सादर करायला लावले। मग हे कोणत्या प्रकारचा न्याय चालू आहे आणि कोणत्या प्रकारचं काम या पालिकेमध्ये चालू आहे, तर हे आम्ही प्रशासनाला विचारण्यासाठी आज आमचे सर्व नागरिक हा त्रास आम्हाला म्हणजे आता सहन होत नाही। आमचे लेकरं बाळ तिथून येतात जातात। आज तुम्ही पूर्ण भारतामध्ये पाहत असाल की लहान मुलांवर देखील अत्याचार वगैरे हे गोष्टी चालू आहेत आणि तिथे सर्व भेटेत म्हणजे सर्व बाहेरील नागरिक तिथं भाडेकरी म्हणून राहण्याला आलेले आहेत आणि आमच्या वडिलोपार्जित येणाऱ्या जाणाऱ्या रोडमध्ये देखील त्यांचं अनधिकृत बांधकाम आहे। त्याचे फोटो दिले, त्याचं तुमच्या नगर रचना ऑफिसचा अभिप्राय दिलाय की हे बांधकाम अनधिकृत आहे, तरी देखील पालिका प्रशासन त्याच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई करत नाही। तर ती कारवाई त्वरित आजच्या आजच झाली पाहिजे, यासाठी आम्ही इथं बसलेलो। तोपर्यंत आज आम्ही इथून उठणार नाही। पालिका प्रशासन